सांगू इच्छितो, एक असा खेळाडू ज्याने 17 वर्षामध्ये ज्याने 17 वर्षामध्ये असा काही कारनामा केलाय, त्या कारनाम्यामुळे समस्त वसई तालुक्याच्या, पालघर जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या, मुंबईच्या म्हणजे म्हणतात ना त्यांची छाती पूर्णपणे फुलून उठली आहे. त्याचं कारण आहे भारतीय संघाचा अंडर-19 कॅप्टन, आपल्या विरारची आन बान शान, वसई तालुक्याचा अभिमान आयुष म्हात्रे. प्लीज बिग राउंड ऑफ क्लॅप फॉर आयुष. जोरदार टाळ्यांचा गजरा स्वागत करूया आयुष म्हात्रेचं. आयुष म्हात्रे, द ब्रँड ऑफ वसई विरार, द ब्रँड ऑफ विरार, मुंबई, महाराष्ट्र आणि आता भारतीय संघाचा अंडर-19 कर्णधार. आयुष सोबत सर्व संघ मालकांचा एक फोटोशूट होणार आहे. मित्र हो, काय सरप्राईज आवडली की नाही? कुणाला नाही आवडलं? सगळ्यांना आवडलंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जोरदार टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. आयुषसाठी, त्याच्या अचिव्हमेंटसाठी, त्याच्या क्रिकेटिंग कारकिर्दीमध्ये त्यांनी घेतलेली उंच भरारी, उंच झेप. अंडर-19 कॅप्टन ऑफ इंडिया आयुष म्हात्रे. खऱ्या अर्थाने आपल्या वसई तालुक्याचा, आपल्या पालघर जिल्ह्याचा हा अभिमान आहे. त्यामुळे टाळ्या या वाजत राहायला पाहिजेत. आयुष यांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आयुष यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. मी विनंती करेल किशोरदादा पाटील आणि संपूर्ण टीमला की आपण आयुषला गाईड करायचंय. सगळे ओनर या ठिकाणी एक सेम युनिफॉर्म मध्ये आहेत आणि आजचा हा जो काही आजचं जे काही दृश्य आहे ते खरोखरच वाटलं नव्हतं की या सगळ्यांना एकाच मंचावरती अशा काही रूपामध्ये आपण बघू. परंतु आज हे आमचे सर्व संघमालक युनिक स्टाईलमध्ये आणि आपला दैनंदिन जीवनशैलीतला काही असा अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. मंचावरती उपस्थित वसई विरार महानगरपालिका प्रथम उपमहापौर सन्माननीय ओबेची नाईक साहेब आणि मुख्य स्क्रीनवरती आपण बघू शकता आयुष म्हात्रेला. शब्द कमी पडतात अशा प्रकारची अचिव्हमेंट आहे आणि सध्याला इंग्लंड दौरा कंप्लीट करून नुकतेच आयुष घरी आलेले आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्या या RSIL प्रेझेंट क्षितिजोत्सव याच्यामध्ये होताना पाहायला मिळते. अनेक अशा उपलब्धी आपल्या वसई विरारच्या, अनेक अशा उपलब्धी आपल्या पालघर जिल्ह्याच्या आणि त्यापैकी एक सर्वात मोठा क्षण तुम्हा सर्वांसाठी, ज्यावेळेला ट्रायल चालू होती, क्वालिफिकेशन रेस चालू होती, त्यावेळेला श्रेयस अय्यर आले होते आणि आता आयुष म्हात्रे यांना आपण मंचावरती पाहतोय. वेलकम आयुष. अजून कोणाची एंट्री बाकी आहे का? सगळ्यांनी तयार राहायचंय. एक रॉयल एंट्री बाकी आहे. वसई तालुक्यामध्ये अशी एक एंट्री जी सर्वांना दिसायला रॉयल वाटते आणि दणदणीत वाटते, अशी एंट्री आता आपल्या कोर्टच्या आतमध्ये होणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी बी अलर्ट, तयार राहा. ओ बंटी, कैमरामैन फोकस करो. राधा कृष्ण हनुमंत सगळे इकडे आलेले आहेत पूर्ण तयारीनिशी. टायगर टायगर, अरे या तुम्ही तिघे पण खाली या. तिघेही खाली या, तिघेही खाली. भावेश दादा त्यांना खाली पाठवा.
एंट्री होतीये थाटा माटात गाजत वाजत जशी नेहमी करतो त्याच्यापेक्षा अजून हटके. कोण आला रे कोण आला पुन्हा पुन्हा कोण आला रे कोण आला. साईनाथ टायगर साईनाथचा वाघ म्हणजेच सदानंद पाटील साईनाथ टायगरचे होनर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात टीम साईनाथ टायगर. सन्माननीय सदानंद पाटील दशरथदादा पाटील यांची या ठिकाणी ग्रँड एंट्री रॉयल एंट्री RSIIL प्रेझेंट क्षितिजोत्सव सीझन 2. Thank you. Thank you, 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 thank you. साईनाथ टायगर्स सदानंद पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम इथे आलेली आहे. बघा सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. सगळ्यांना विनंती की टीम ओनर्स व्यतिरिक्त कोणी थांबू नये. एक विशेष सन्मान आपण करून घेणार आहोत. एक विशेष सन्मान आयुष्याला मॅच साठी जायचं आहे आणि त्यामुळे आयुष्याचा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल सन्माननीय प्रवीणजी शेट्टी आणि उमेशजी नाईक साहेब यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. प्रथमेशजी काळे आपण गाईड करा. बघा सगळ्यांना विनंती आहे फोटोशूटसाठी कोणी येऊ नका. आयुषला मॅच साठी जायचं आहे आणि त्यामुळे त्याचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या. मी सगळ्या टीम ओनर्सना विनंती करतो की आपण आपापल्या सगळ्या टीम ओनर्सनी आपापल्या नियोजित जागेवर बसून घ्यायचं आहे. सगळ्या सन्माननीय टीम ओनर्सना विनंती आहे की आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सगळ्या टीम आपण तयार राहायचं आहे. थँक्यू सो मच आयुष आपला अमूल्य वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. या क्षितिजोत्सव सीझन 2 ला आपल्या पदसुरक्षेला आपल्या त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच. सगळ्या संघ मालकांना विनंती आहे आपण आपापल्या स्टँड मध्ये जाऊन बसायचं आहे. सगळे संघ मालक आपण आपापल्या स्टँड मध्ये जाऊन बसायचं आहे. ऑल टीम ओनर्स आय एम रिक्वेस्टिंग ऑल टीम ओनर्स प्लीज सीट ऑन युअर स्टँड्स. या प्लीज सगळ्यांनी उभे राहा. एका लाईन मध्ये शेक हँड करतील. आयुष तुम्हाला शुभेच्छा देतील. या सगळ्यांना आयुष शुभेच्छा देत असताना इंडियन कॅप्टन अंडर 19 सध्याला आत्ताच नुकताच इंग्लंड दौरा गाजवून त्याच्या कर्णधार पदाखाली भारतीय संघ आपण बघितला असा आयुष म्हात्रे सर्व संघ मालकांना या क्षितिजोत्सव सीझन 2 साठी शुभेच्छा देत असताना मी संघ मालकांना विनंती करेल आपण आपल्या स्टँड मध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. आपापले स्टँड तुमच्या स्टँडचं नाव तुमच्या टीमच्या नावाने आहे तरी त्या ठिकाणी येऊन आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. थँक्यू सो मच आयुष आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या ऑल टीम ओनर्स खूप सारे सगळे संघ मालक आपापल्या स्टँड मध्ये बसू शकता. सगळ्या संघ मालकांनी आपापल्या स्टँड्स मध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे आपण लवकरच RSIIL प्रेझेंट्स क्षितिजोत्सव 2025 पर्व दुसरं या दुसऱ्या पर्वाच्या ग्रँड फिनालेला सुरुवात करत आहोत.
या ठिकाणी दहीहंडी असोसिएशनचे सगळे पदाधिकारी जे आज आपल्या या ग्रँड फिनालेला पंच रेफरी म्हणून लाभलेले आहेत. सगळ्या टीमचे ओनर्स, सगळे संघ मालक, सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळे आपापल्या स्टँड मध्ये आपल्या खुर्च्यांवरतीच बसून घ्यायचंय. सगळ्यांनी विराजमान व्हायचंय. सगळ्यांना ही नम्र विनंती आहे. आपण जरा सगळ्यांनी घाई करायची आहे. सगळे टीम ओनर्स आपण सगळ्यांनी आपापल्या स्टँड्स मध्ये स्थानापन्न व्हायचंय. या दुसऱ्या पर्वाच्या ग्रँड फिनालेला आपण काही क्षणातच सुरुवात करत आहोत. काही क्षणातच इथे थरांचे थरार आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत. मी सगळ्या व्हॉलंटियर्सला विनंती करेन की इतर कोणीही या मॅट मध्ये यायचं नाही, याची खबरदारी घ्यायची आहे. आपण सुरुवात करत आहोत. त्यासाठी ज्या टीम्सने रेडी राहायचं आहे त्यांची नावं मी आता घेतोय. आपण सुरुवात या ग्रँड फिनालेला ज्या मॅचेस होणार आहेत, टॉस इथे होणार आहे आणि टॉस विजेता संघ त्याला पहिली संधी मिळणार आहे की त्याने ठरवायचंय की पहिले थर लावायचेत की नंतर. सो जो टॉस जिंकेल त्याला ती संधी मिळणार आहे. संघांनी रेडी राहायचंय. मी त्या संघांचं नाव घेत आहे. सर्वप्रथम फुलपाडा पॉवर स्टार्स आणि शूरपारक स्ट्रायकर्स. फुलपाडा पॉवर स्टार्स आणि शूरपारक स्ट्रायकर्स या टीम्सने त्यांच्या कॅप्टन्सने इथे यायचं आहे. शूरपारक पॉवर स्टार फुलपाडा पॉवर स्टार्स आणि शूरपारक स्ट्रायकर्स या टीमचे कॅप्टन. बघा, कर्णधार येण्या अगोदर काही नियम आहेत. ती नियमावली आपण सर्वांसमोर सादर करू इच्छितो. RSIIL प्रेझेंट क्षितिजोत्सव सीझन 2 साठी या अंतिम दिवशी ग्रँड फिनालेच्या दिवशी कशा पद्धतीनं मॅचेस होणार आहेत, त्याचं स्वरूप काय आहे आणि कशा पद्धतीनं आपण इथून पुढच्या नॉकआउट्स आणि बाकी साऱ्या बाबी खेळणार आहेत ते मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. सो सगळ्या गोविंद पथकांना विनंती आहे, खास करून कर्णधार, कोच आणि संघमालक आपण लक्ष द्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 16 संघ आहेत. 16 संघांपैकी 4-4 संघांमध्ये ग्रुप डिवाइड केले गेलेले आहेत, ABCD. आता मॅचेस कशा होणार? ए मधला 1-2 मध्ये पहिली मॅच, 3-4 मध्ये दुसरी मॅच. सेम मॅचेस या BCD मध्ये होणार. पॉइंट्स कॅल्क्युलेट कसे केले जाणार? मॅच त्या 2 संघांदरम्यान आहे. त्याच्यामध्ये जो विजयी होणारा संघ असेल त्याला 2 पॉइंट मिळतील. जो पराभूत होणारा संघ आहे त्याला पॉइंट्स नाही मिळणार. आता पॉइंट्स कॅल्क्युलेशन मध्ये जर का 4च्या ग्रुपमध्ये प्रत्येक संघाला 3 मॅच खेळण्याची संधी मिळणार आहे. ज्या वेळेला शेवटी 6 मॅच झाल्यानंतर एखाद्या 2 संघांचे जर का पॉइंट समान झाले तर तुम्ही जो पहिला अटेम्प्ट करणार आहात त्या पहिल्या अटेम्प्टमध्ये ज्याने कमी सेकंदात आपले थर रचलेले आहेत तो त्या ग्रुपचा टॉपर झाला. इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तुमचा पहिला अटेम्प्ट हा महत्त्वाचा असणार आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही जितक्या कमी सेकंदामध्ये ते थर लावताय ते कॅल्क्युलेट केले जाणार आहेत. जर का समान पॉइंट झाले तर तिथून तुम्ही ज्या वेळेला क्वालिफिकेशनची रेस म्हणजे ग्रुप स्टेजच्या मॅचेस खेळणार, लीग साखळी सामने खेळणार, त्यावेळेला तुम्हाला 6 थर लावायचे आहेत.
6 थरांमध्ये 2 एक्के, 6 थरांमध्ये 2 एक्के असतील. सर्वप्रथम फुलपाडा पॉवर स्टार्स आणि शूरपारक स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स लवकरात लवकर इथे हजर व्हायचं आहे. शूरपारक पॉवर स्टार्स आणि फुलपाडा पॉवर स्टार्स आणि शूरपारक स्ट्रायकर्सचे दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. नियमावली भरत कंटिन्यू करायचे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण 6 थरांमध्ये 2 एक्क्यांचे 6 थर हे तुम्ही लावायचे आहेत. आणि त्यानंतर ज्या वेळेला ए ग्रुपमधून 2 संघ क्वालिफाय होतील, बी मधून 2, सी मधून 2, डी मधून 2, त्यावेळेला तुम्हाला 7 थरांचं प्रात्यक्षिकरण दाखवायचं आहे. त्या सादरीकरणामध्ये 7 थर ट्रिपल एक्क्याने लागणार, 3 एक्के त्यामध्ये समाविष्ट असतील. अशा प्रकारच्या मॅचेस होणार आहेत. 2-2 क्वालिफाय झाल्यानंतर त्या मॅचेस कशा लागणार त्या सुद्धा मी तुम्हाला सांगतो. A1 वर्सेस B2, A1 वर्सेस B2, A2 वर्सेस B1. त्यानंतर त्या पुढची नॉकआउट मॅच C1 वर्सेस D2, C2 वर्सेस D1.